नमस्कार, मी कल्पना. तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. बघा, ज्यावेळेस बघा आपल्या चेहऱ्यावरती ना ॲब्रोज खूप छान अशा काळ्याभोर असतात. आपला चेहरा खरंच खूप सुंदर असा दिसतो. आता मी माझ्या चेहऱ्यासाठी ना काय लावते किंवा माझ्या ॲब्रोजसाठी मी काय लावते, ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते. आता बघू शकता, सर्वात पहिले चेहरा आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचा आहे. हे बघा, आणि मी माझ्या ॲब्रोजला आहे ना पेन्सिल वगैरे अजिबात लावलेली नाही आहे. हे बघा, खूप छान अशा माझ्या ॲब्रोज काळ्या आहे. आता हे बघा, चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. आता मी चेहऱ्याला पण लावते आणि ॲब्रोजसाठी पण हे वापरते आणि तुमच्यासोबत मी शेअर करते. आता प्रत्येकालाच माहीत आहे, कोरपड हे आपल्या केसांसाठी, आपल्या चेहऱ्यासाठी खूप म्हणजे खूप गुणकारी आहे. खूप छान रिझल्ट येतो याने. मी केसांसाठी पण हे वापरत असते. आता कोरफड हे प्रत्येकाच्याच घराच्या समोर किंवा कुंडीमध्ये आपण लावलेलं असतं. तर मग आवर्जून लावा, नसेल लावलेलं तर. आता इथे बघा, कोरफडाचा एक आपल्याला छोटासा तुकडा घ्यायचा आहे. बाजूचं जे काट्याचं आहे ते काढून घ्यायचं आहे. जास्त पण लागत नाही आपल्याला, थोडंच लागतं. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे कोरफड आहे ना, तर ते आपल्याला आहे ना छोटासा तुकडा घेऊन चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आपल्या ॲब्रोजवरती छान असा फिरवायचा. हे बघा, आता मी असं आहे ना करत असते. तर तुम्ही पण करून बघा. आता त्याच्यामध्ये पण आहे ना, कोणाला हे कोरफड सूट होत नाही, पिंपल्स वगैरे येतात. तर तुम्ही क्रीम पण बाहेर भेटते ॲलोवेराची, ती लावू शकता तुम्ही. पण मला बाहेरची जी क्रीम असते ती माझ्या चेहऱ्याला किंवा केसांना वगैरे सूट होत नाही. तर हे घरगुती आपलं कोरफड आहे, ते माझ्या चेहऱ्याला सूट होतं. तर मी याचाच उपयोग करत असते. हे बघा, तुम्ही छोटासा तुकडा घ्यायचा आहे, चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आपल्याला दिवसातून आहे ना, वेळ भेटेल तेव्हा तुम्ही लावायचं आहे. आता मला पण जेव्हा वेळ भेटेल किंवा जेव्हा आठवण आली तेव्हा आपल्याला आपल्या ॲब्रोजवरती हे असं मसाज करायचं आहे. तुम्ही नक्की करून बघा. याच्यामध्ये अजिबात केमिकल वगैरे नाही, तुम्हाला माहीतच आहे. इतकंच करते मी. आणि तुम्ही 8-10 दिवसांनी बघा, आपल्या ॲब्रोज खूप छान अशा घनदाट होतात, काळ्याभोर पण होतात, दाट पण होतात आणि नेहमी आपला चेहरा सुंदर पण दिसतो ॲब्रोजनं. आणि मी माझ्या चेहऱ्यासाठी पण आहे ना, हे बघा लावत असते चेहऱ्यावरती. आता पहिले माझ्या आहे ना चेहऱ्यावरती ना खूप सारे आहे ना डाग पडलेले होते आणि वांग असताना वांग होते. तर ते वांग पण आहे ना कोरफडनेच हळूहळू निघून गेले. माझ्या चेहऱ्यावरचे डाग बघू शकता. आणि मी चेहऱ्यावरती ना कोणतीच क्रीम वगैरे कधीच लावत नाही, फक्त पावडर लावते, कोणतीच क्रीम लावत नाही. बघू शकता, मी जे वापरते ना ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि हे बघा, या पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. चेहऱ्यावरती पण लावा तुम्ही. तुमच्या चेहऱ्यावरती काळे डाग असतील ना, ते पण हळूहळू कमी होतात. बघा, लगेचच कमी होत नाही, थोडासा वेळ लागतो कोणती गोष्ट रिझल्ट येण्यासाठी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ॲब्रोजसाठी तर तुम्ही नक्की करा. हे बघा, खूप छान काळ्याभोर आपले ॲब्रो तयार होतात. दुसरं मी काहीच लावत नाही. आणि दिवसातून 2-3 टाईम लावा किंवा नसेल वेळ भेटला तर सकाळी लावा किंवा रात्री लावा, पण लावा. एकदा रोज रात्री लावलं तरी भरपूर आहे. तुम्हाला हळूहळू खूप छान असा रिझल्ट येईल. 1 महिन्यानंतर आहे ना, तुमच्या ॲब्रोज खूप सुंदर अशा दिसतील. हे बघा, बघू शकता, खूप छान होतात. आणि आपल्याला काही जास्त बाजारातून काही आणायची गरज पडत नाही. आता मी माझ्या केसांसाठी पण करत असते हे. आणि कोरफड हे खूप म्हणजे खूप छान आहे. कोरफडाचा वापर तुम्ही करत चला.
हे बघा. आणि कोरफडाचं सेवन थोडंसं खाण्यामध्ये पण करायचं, कारण का मी करते म्हणून सांगते तुम्हाला. हे बघा, रोज असं तुम्ही करू शकता, चेहऱ्याला पण लावू शकता. पण बघा, कोणाला सूट होतं, कोणाला नाही. आता त्याच्यानंतर लावल्यानंतर आहे ना, आपल्याला काय करायचं आहे, 1-2 मिनटं आहे ना आपल्या ॲब्रोजवरती ना बोटाने असं मसाज करायचं आहे. ह्या पद्धतीने हे बघा, हलक्या हाताने करायचं आहे, जास्त आपल्याला दाबायचे नाही आहे. तुमच्या ॲब्रोजचे केस गळत असतील ना, ते पण थांबून जातील गळायचे. आणि हळूहळू खूप सुंदर अशा दिसायला सुरुवात होईल. बघू शकता, या पद्धतीने आपल्याला मसाज करायचा आहे. आणि डोळ्याच्या खाली पण काळं असतं, तर तुम्ही तिथे पण हलक्या हाताने बोटाने मसाज करायचा आहे. हे बघा, मी करत असते आणि मला पण त्याचा रिझल्ट भेटत असतो, म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे किंवा करत असते काही ना काही. चला, हे बघा या पद्धतीने. आणि चेहरा सुकल्यानंतरच धुवायचा आहे, त्याची काही लगेच धुवायची गरज पण नाही आहे. आणि तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार. खूप सुंदर असं. चला, इथपर्यंतच. चला, भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये. जे मला माहीत आहे ते तुमच्यासोबत मी परत शेअर करणार. आणि जो मला रिझल्ट येतो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असते. हे बघा, खूप सुंदर माझ्या काळ्याभोर अशा ॲब्रोज आहे. चला, भेटूया पुढच्या नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.